श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर फादर्स डे निमित्त आम्ही आलो होतो बाहेर डिनरसाठी. तसं तर म्हणजे हो नाही चालू होतं, कारण आहो पण घरी नव्हते आज. आणि आल्यानंतर मग म्हटले आपण डिनरसाठी जाऊया. तसं आरव नकोच म्हणत होता, कारण तो नाराज होता पप्पांवर थोडं, कारण संडे असून पण ते आज घरी नव्हते त्याच्यासाठी, ते कार्यक्रमाला बाहेर गेल्यामुळं. आणि मुलांसाठी म्हणजे त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठीच म्हटले आपण जाऊ. तो नाही म्हणत होता, पण मग आहो म्हटले मला म्हटले आपण दोघं जाऊ, मग त्याला नाही यायचं तर मग तो रेडी झाला यायला. आणि खरं सांगू का, हे जे लाईफ आहे, आम्ही तर तसं तिघंच राहतो, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही म्हणजे एन्जॉय करतच जगत असतो. आणि आपल्या आयुष्यात जेव्हा मुलं येतात ना आपली, तेव्हा आपण त्या अधिक आनंदाने सेलिब्रेट करत असतो आणि त्यांच्या आनंदासाठी आपण करत असतो आणि त्यांच्यासोबत आपण आपलं लाईफ जगत असतो. आणि मी तर सांगू का, आरव जेव्हापासून आमच्या लाईफमध्ये आला आहे ना, तेव्हापासून मी एक व्यक्तीला पूर्ण बदलताना पाहिलं आहे. म्हणजे बदलताना पाहिले, माझ्यासाठी उभं राहताना पाहिले. म्हणून मुलं आपल्या लाईफमध्ये इतकी महत्त्वाची असतात ना, की त्यांच्या येण्यानं त्यांच्या हसण्यानं आपलं पूर्ण लाईफ चेंज होतं. आणि त्याच्यानंतर आमचं जेवण झालं, नंतर आम्ही थोडेसं फोटो घेतले. मग आरवचं कसं फादर्स डे आहे, तर मग माझं पप्पांसोबत, आणि त्याच्या हट्टासाठी आहोंनी आज पहिल्यांदा ब्लॉगिंग केलं, म्हणजे ब्लॉग शूट केला. आणि आरव म्हणत होता पप्पा आज तुम्ही घ्या, कारण आज फादर्स डे आहे. आणि मुलांसाठी माणूस बदलायला तयार असतो, मुलांसाठी करायला तयार असतो. आणि ह्यांना ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही, पण आज ह्यांनी ब्लॉग शूट केला. आणि मी त्यांना सांगत होते म्हणजे कॅमेऱ्याचा अँगल कसा करायचा, काय करायचं का. आणि आहोंनी पण केलं, त्यामुळे मी पण खूप खुश होते आज, कारण आहोंनी आज ब्लॉगिंग केलं. म्हणजे आपल्या लाईफमध्ये मुलं इतकी महत्त्वाची आहेत की ते आपलं लाईफ चेंज करतात आणि आपल्याला त्यांच्यासाठी बदलावंच लागतं. आणि हेच म्हणजे जीवनाचं अंतिम सत्य आहे की आपण मुलांमुळं आपल्या लाईफमध्ये चेंज करतो आणि आपलं लाईफ चेंज होतं. कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग, नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.